माजी आमदार रवींद्र दंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। दंगेकरजी, तुम्ही दररोज एक नवीन ट्विट करताय, वेगवेगळे आरोप करतायत। अशी देखील चर्चा आहे सध्या की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन तुमच्याशी झालाय, तुमच्यावर प्रेशर आहे, तुम्ही बोलू नका। नाही, असं काय मला शिंदे साहेबांनी काय बोलले नाहीत। शिवसेना प्रमुखांच्या मुशीमध्ये तयार झालेले ते नेते आणि त्याच्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा एखाद्या चुकीची घटना घडली त्याच्यावर बोलायचं नाही असं मला नाही वाटत कधी ते मला सांगतील। आणि ज्या वेळेला माझं चुकीचं असेल आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलले तर मी एका मिनिटात माघारी घेईन। पण मी नेहमी म्हणतो या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊन जरी मला सांगितलं की दंगेकर तुम्ही चुकताय आणि मला माझं समाधान झालं तर मी त्याचं ऐकल ना। मग असं काही झालेलं नाही म्हणजे तुम्ही लढत राहणार? हे सध्या जी आजूबाजूला ते बसवलेत ना सगळं पिलावळ, हे सगळं आता प्रसार माध्यमामध्ये हे सगळी चर्चा घडून आणतायत, पण ह्यात काही तथ्य नाही। आणि मी नेहमी म्हणतो की शिंदे साहेब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारे नेते आहेत आणि मी पुणेकर म्हणून लढतो। मी माझ्या वैयक्तिक मला ह्याच्यामध्ये कोणाच्या बांधायला बांध नाही, पण जर महावीरांचं देऊळ होणार असेल, जैन युवकांसाठी जर शिक्षणाचे दरवाजे ज्या विचाराने ह्या पुण्यनगरीमध्ये पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर बोललं जातं, जगामध्ये पुण्यामध्ये शिकायला मुलं येतात आणि त्या मुलांचं जर वसतिगृह बंद होत असेल, तिथले जर त्यांची व्यवस्था कमी होत असेल आणि त्याच्यावर बोललो मी तर गैर काय। आणि माझं शेवट पण हा लढा राहील की महावीरांचं देऊळ झालं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामध्ये पूर्णपणे विद्यार्थी वसतिगृह झालं पाहिजे। मी तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की याच्यावर प्रशासक नेमावं पहिला, दुसऱ्या यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल झाले आणि शासनाने विशेष अनुदान देऊन प्रशासक नेमून त्या ठिकाणी महावीरांचं देऊळ दिमाखात डौलदारपणे ते बांधून आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे युवकांसाठी शिक्षणाची दरवाजे हे जैन युवकांना केली पाहिजे। कारण आपण बघितलं असेल जैन युवक, जैन संघटना, जैन लोक कधी शासनाकडे हात पसरण्याचा कधी मागताना मला दिसले नाही। आणि मग त्यांचे जर सन्मानाची हे असेल आणि आपली लोक ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ही सगळी व्यवस्थेवर कुणावर गुन्हा दाखल करायचा? पण ह्या सिस्टीममध्ये ज्यांनी चुकीची कामं केलीत एक पोलीस गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये जे दोषी आहेत मग खासदारांपासून तर पार्टनरांपासून गोखल्यांपासून तर धर्मदायुक्तांपासून ही आणि महानगरपालिकेचे अधिकारी ह्या सगळ्यांनी मिळून ही चिटिंग केली। बँकेची तपासणी झाली पाहिजे। ज्या बँका 20-20, 30-30 कोटी रुपये देतील त्या बँकेत पैसे आहेत कोणाचे? ही पतपेढीसारखी बँक आहे, ह्याच्यामध्ये ह्या बँकेची बी चौकशी झाली पाहिजे। ह्या बँकेत कुठल्या नेत्यांचे पैसे आहेत का, कुठल्या IAS अधिकाऱ्यांचे आहेत का, कुठले जे आहे त्या बँकेची पहिली चौकशी झाली पाहिजे। हे त्या बँकेचे देशपांडे ज्यांना पार्टनर आहेत, म्हणजे हा 2 नंबरचा पैसा ह्या बुलढाणा बँकेत आहे, अर्बन बँकेत, आणि ह्याची सगळेच व्यवस्था पूर्णपणे ब्लॅकच आहे। ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने झाली यांची पूर्ण चौकशी आणि ह्याच्यामध्ये पोलीस गुन्हे दाखल झाले पाहिजे। दंगेकरजी, अजून एक तुम्ही ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की 2024ला मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये येण्यासाठी माध्यमांमधून त्यांनी काही बातम्या पेरले आणि तेच आता तुमच्या विरोधात बातम्या पेरतायत। असं कोण होतं जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतं आणि आता ते तुम्हाला टार्गेट करताय? नाही, ह्या ट्विटवर मी उद्या बोलणार आहे, कारण आजचा विषय माझा वेगळा आहे। पण तुम्ही ट्विट केल्यानंतर तुम्ही उत्तर तर दिलं पाहिजे। हे ट्विटचं उत्तर मी उद्या देणार आहे आणि तुम्ही उत्तर तयार नाही अजून? तयार नाही, हे जो उत्तर तुम्हाला तयार सगळी माझ्या डोक्यात महिन्याचं पुढचं आहे। नाही, पण आता मग तुम्ही ट्विट केलं असेल तर उत्तर असेल ना, कोण आहे बाबा मुख्यमंत्र्यांच्या रेस? पूर्णपणे आता जे मीडिया चालवतात ना मोहळांचे, तेच उत्तर कोण चालवतो? जे चालवतात आता ना, तर ते आता मला उत्तर देतील। आज मला दिवसभरात उत्तर मिळेल कोण ते उत्तर देतं, कारण जे 8 दिवस माझ्यावर फेक जे चाललंय तेच आता उत्तर देतील, येस किंवा नो। आणि ते नाही दिले तर उद्या माझं काय, कोण आहे असं कोण होतं जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये निघालेले होते? आता तुम्ही खासदारांना टार्गेट करताय का पुण्यातल्या, म्हणजे जे केंद्रीय राज्यमंत्री कुणाला? मग टार्गेट ही विकृतीला टार्गेट करतो मी। कुठली, कोण आहे विकृती? मग तुम्ही जर ट्विट करत असाल तर जे बोलत होते ना की दंगेकरांना पक्षातून हाकलपट्टी, ही ज्या बातम्या पेरल्यात ही बातम्या ज्यांनी पेरल्यात त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्याकडून हवे मला। मी त्यांच्यावर म्हणलं की या बातम्या जे पेरतात त्यांनीच माझ्या बातम्या तुमच्या बातम्या प्रेसच्या माध्यमातून पेरल्या होत्या।
तो माणूस जर आज उद्यापर्यंत त्याचं कोण आहे असं तुमचा विरोध करणार? उद्या तुम्हाला याचं उत्तर सगळं देतो नाही व्यवस्थित, कारण आता त्यांना मी प्रश्न विचारा. अजून एक रील तुम्ही बघितला असेल, सध्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा व्हायरल होतोय. तुम्ही एका कपड्याच्या दुकानात गेले आणि तिथं तुम्ही त्याची जाहिरात करण्याचा प्रयत्न करताय आणि तुमच्यावर टीका तुम्ही हे सगळे रील स्टार आहात, फक्त पब्लिसिटीसाठी हे सगळं दंगेकर करतात, त्या पद्धतीचे ते मजकूर आहे. बघा आता पुण्यामध्ये जेवढे युवक आहेत तेवढे मला मामाशिवाय बोलत नाही. तुम्ही मला मामा म्हणता आणि उद्या एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही कधी आला मला म्हणलं की मामा एक माझा व्यवसाय वाढण्यासाठी तुम्ही बोला. एक शिंपी आहे म्हणजे तो कपडे शिवणार आहे, एक बेरोजगार आहे आणि एका व्यवसायात आलो आहे, तो तिथे त्याला व्यवसाय मिळेल. तो एका दुकानात काम आला, म्हणला मामा माझ्यासाठी तुम्ही बोला, तुमचे कपडे बघायला लोक येतात आणि माझे खरंच कपडे लय लोक विचारतात की हे कपडे तुम्ही कुठे शिवता. तर तो जर युवक आहे बेरोजगार आहे, त्याला माझ्या 2 शब्दामुळे त्याचं कुटुंब चालत असेल, तर परमेश्वराने दिलेली वाचा त्याच्यासाठी खर्च केली, तर ती काय बिल्डरांसाठी नाही केली. काय गरीब युवक आहे, टेलर आहे, शिंपी समाजाचा आहे आणि मग त्याच्यासाठी जर माझे 2 शब्द त्यासाठी शुभेच्छा दिल्या असतील मी, तर मी त्यांनी अजून मला पुण्यातल्या युवकांनी बोला, मी रोज एक त्यांना शुभेच्छा देईन, कारण माझ्या शुभेच्छामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये जर हातभार लागत असेल आणि ते जर पुण्यकाम मला मिळत असेल आणि ते माझ्या पिढीला मिळणार असेल, तर त्यात मला काही दुःख नाही. आणि मी जाऊन सांगतो की मी कोणालाही शुभेच्छा एखाद्याने बोलतो, शुभेच्छा देणं माझं काम आहे, कारण मी आज ह्या पुणे महानगरपालिकेत 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा ह्या सगळ्या गोष्टीचा मला आशीर्वाद दिलेत. आणि आता आम्ही युवकांना नाही घडवणार तर का आम्ही मोर्चेनं आंदोलनात तर सगळं घालवणार का? एक दिशा एक कुटुंब उभं केलं तर आयुष्यात आपल्याला त्याचं पुण्य आहे. दंगेकरजी, तुम्ही सातत्याने जैन हॉस्टेल जे बोर्डिंग हॉस्टेल आहे त्याच्याविषयी बोलताय, तर दुसरीकडे एक भाजपचे खासदार आहेत, थेट ते शनिवारवाडा तिथली मजर या संदर्भात बोलायला लागलेत. कुठंतरी तुम्ही असं देखील सांगितलं की या विषयावरून वळवायचा प्रयत्न होतोय, या विषयावरून दुसऱ्या विषयावर कुठंतरी म्हणजे दिशाभूल करण्याचं. नाही, विषय बघा, आज पुणे शहरामध्ये नगरसेवक ते खासदार किंवा ग्रामपंचायतचा सदस्य किंवा त्याच्या खालचा कार्यकर्ता, त्याला कामं ठरलेलीत, आपण काय काम केलं पाहिजे. मेधाताईंवर माझा आरोप नाही, कारण मी त्या सभागृहात एकत्र काम केलं, पोटतिडकीने बोलतात सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण खासदारांनी कुठल्या उंचीचं काम केलं पाहिजे, आमदारांनी कुठलं केलं पाहिजे, नगरसेवकांनी केलं पाहिजे. तुम्हाला एक संकेत आहेत, म्हणजे त्या संकेताप्रमाणे जर पोरकटपणा केला तर ही पद्धत चुकीची. आज पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न करून बसलेले आहेत. आपल्या डोक्यावर गुन्हेगारी, आपल्या डोक्यावर जैन समाजाचं महावीरांचं देऊळ घाण ठेवलं आहे. कुठे गेले हे सगळे धर्मवीर आता फिरणारे? महावीरांना तुम्ही घाण ठेवता, आता कुठे गेले हे सगळे? गेले कुठे? नाही तर एखादा जर दुसरा आसन कोण तो किती तिथं त्या शिवाजीनगर कोथरूडला कसले धर्मवीर फिरतात रोज सकाळ संध्याकाळ, कुठे गेलेत? तर ह्यांनी माझं म्हणणं हे की तुम्ही प्रॉपर बघा, प्रॉपर बोला आणि तुम्ही घाबरू नका, कारण शेवटी पुढची पिढी आम्हाला विचारणारे, आमचे पूर्वज नालायक होते, त्यात माझी जमेची बाजू नको म्हणून मी आपलं बोलतोय. मग दररोज जे ट्विट होत आहेत जागेचं मोहळ हे सगळं होणारच आहे. जे चुकीचं केलं त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. उगाच ते भंकसपणा नको, रील स्टारन तुम्हाला हाकलून देणार, अरे हे नका बोल. तुम्ही काय चोरी केली, ही केली का नाही एवढं सांगा. आणि धर्मदायुक्त पासून तर खाली शासकीय यंत्रणा, रजिस्टरपासून महानगरपालिकेचे अधिकारी हे सगळे दोषी आहेत. अहो, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या नागरिकाला 2 वर्ष झालं तरी त्याला रेशन कार्ड मिळत नाही. 6 महिन्यात बिल्डिंग प्लॅन 5-20 सगळं, आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या नावाने प्लॅन टाकलाय, लक्षात घ्या. आणि तो FSI संस्थेला वेगळ्या पद्धतीने मिळतो, त्याला वाढीव FSI मिळतो संस्थेला. म्हणजे ही कोणाला माहिती नसेल, तुम्हाला आज सांगतो या माध्यमातून. त्यात बी चोरी. तो जर प्लॅन संस्थेच्या नावाने टाकला असेल तर FSI वाढतो. तुम्ही त्या आर्किटेक्टला विचारा. हे सगळं डोक्याने चाललंय, सगळं लुटायचं काम. बिल्डरच्या नावाने प्लॅन नाही, हा संस्थेच्या नावाने. मग आता कुणीही सांगो, दंगेकर थांबणार नाहीत. ह्याच्यासाठी राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी माझी तयारी आहे, कारण मला पुणेकरांनी मोठं केलं आहे. माझ्या घरामध्ये एकही ग्रामपंचायत सदस्य आजपर्यंत नाही, तर लोकसभेपर्यंत पुणेकरांनी त्यांची उतराई आणि लढलो नाही तर परत एक सांगतो की पुढची पिढी माफ करणार नाही. लढणार. अरे दंगेकर आहेत, कुठली किंमत मोजावी लागेल. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक सगळ्या मोजल्यात, ह्याच्या पुढेही मोजणार, कारण ह्यांनी सगळे अटॅक करून बसलेले आहेत. त्यामुळे मला आता काय राहिलं नाही, भाजलेलं कोंबडं आहे
त्याला काय आगीचं भीती ना. आता हे सगळं झालेलं आहे. उरल्या सोडल्या आता वरच्या आयुष्यामध्ये माझ्यावर झालेलं सगळं ते मी परमेश्वराला स्वाधीन त्यांच्या पायाखाली ठेवलं. पण पुणेकरांसाठी लढणारा कार्यकर्ता याची नोंद भविष्यात पुणे शहरामध्ये नोंद होईल. क्या लढत होता. पोर्शेकर असेल, सजून असेल, ललित पाटील असेल. माझ्या वयाच्या 21 वर्षापासून मी आंदोलन करतोय आणि त्या आंदोलनामध्ये जे आंदोलन ते पहिल्यापासून शेवटपर्यंत नेलेलं. मग तुम्ही पाहिलं असेल जलपर्णी जेल दिलं होतं महिनाभर, लढलो. पण त्याच्यामध्ये 200 कोटी रुपये जनतेचे वाचले. ही सगळी लढाई आहे. आणि सगळी तुम्हाला सांगतो मी परत सांगतो, भाजपाचा बी काही लोक मला पाठिंबा आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगू म्हणजे अर्थात काही मोजावं लागलं तरी दंगेकर लढणार. अरे जाणार काय, गेलं काय, होतं काय. माझं थोडीच माझे आजोबा विखे पाटील होते का माझे आजोबा शरद पवार होते त्यामुळे मला तो वारसा येणार आहे. मी आपलं लढलो, लोकांनी केलं मोठं, लढत राहणार. कारण शेवटी मला वारसा नाही कोणाचा. आणि मी एक गरीब कुटुंबातला, तुम्हाला अख्ख्या पुणे शहरात गेले तर 10 दंगेकर दिसणार नाहीत. आणि ह्या सगळ्या पुणेकरांनी मला एवढं सन्मान दिला आहे, त्यांची उतराई होणार ना. मग काय, मला काय माझे संस्थान आहेत, माझं काय नाही. जे काय जाणार आहे ते गेलेलं, ह्याच्या पुढं काय जाणार आहे. अर्थातच पुणेकरांसाठी मी लढतोय. आणि एकनाथ शिंदेंनी मला कुठंही असं काही सांगितलेलं नाही मला कुठलाही फोन आलाय, नाही माझी हकालपट्टी होणार आहे. आणि बाळासाहेबांनी जे शिकवलंय तेच मी या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय असं सुद्धा दंगेकर या ठिकाणी सांगतायत. आणि मला रील स्टार म्हणणारे त्यांना लवकरच उत्तर देऊ असं देखील या ठिकाणी ते व्यक्त होत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.